जास्त नाही, थोडंच जगायचं, पण लोकांच्या कायम आठवणीत राहायचं. हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. सर्वात प्रथम सर्वांना जय भीम आणि श्री स्वामी समर्थ. मी विद्या गुजर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार विशेष सेवा आहे माझी. गुरुवार विशेष सेवामध्ये आज सकाळचे 7 वाजले आहे. गुरुवारची विशेष सेवा मी कशा प्रकारे करत आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार. 7 वाजले तर सर्वात पहिलं सकाळी उठून मी फ्रेश झाले आहे. तोंड वगैरे धुतले, फ्रेश झाले आणि सकाळी उठून पहिलं गरम पाणी गॅसवर ठेवलं आहे. गरम पाणी करत आहे तोपर्यंत रात्रीची घासलेले भांडे मांडणीला लावून घेत आहे आणि थोडं गरम पाणी. सकाळची सुरुवात ही माझी गरम पाणी प्यायल्याने होते. गरम पाणी सर्वात पहिलं पिऊन घेते. गरम पाणी पिऊन झाले एका जागेवर बसून गरम पाणी पिऊन घेते. त्यानंतर राहिलेली कामे पटापट करून घेते. आज गुरुवार विशेष सेवा आहे तर त्याआधी सर्व कामं करून घेते. कामामध्ये झाडू मारणे, लादी वगैरे पुसणे सर्व आधी करून वगैरे मारून घेते. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर सेवा मी दर गुरुवारी करते. गुरुवारची सेवा मी एकटीच नाही करत, मी बाकीचं घरातलं आवरत असते. तोपर्यंत माझे मिस्टर गुरुवारची तयारी देवाची सगळी तयारी करून घेतात. देव वगैरे घासले वगैरे हे सर्व साफसफाई देवाच्या इथली सर्व साफसफाई करून घेतात. तोपर्यंत इथे मी लादी वगैरे करून घेते. वगैरे पुसून झालं की स्क्रीन वगैरे लावून त्यानंतर टिकली वगैरे लावून एवढंच माझं रोजचं रुटीन आहे. तिकडे माझे मिस्टर बाकीची तयारी करत आहेत सेवेची. तर इथे मी उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायची तयारी करत आहे. हळदीचे लेपन हे मी दर गुरुवारचं करत असते. हळदीचं लेपन केल्याने घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. बाहेरची एखादी निगेटिव्हिटी घरात येत नाही, म्हणून हळदीचे लेपन केले जाते. हळदीचं लेपन हे आपण मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा तुमच्या एखादा कुळदैवत काय असेल त्याचा वार अशा किंवा अमावस्या पौर्णिमेला हे हळदीचं लेपन केले तरी अति छान, म्हणजे घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे हळदीचे लेपन केले जाते. हळदीच्या लेपनाने घरात खूप वातावरण प्रसन्न राहतं, त्यामुळे हळदीचे लेपन केले जाते. मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक स्त्रीने हळदीचे लेपन करावे. आपल्या घरातली एक वातावरण प्रसन्न राहण्यासाठी आणि आपल्या घरात एखादी निगेटिव्हिटी घरात येऊ नये, त्यामुळे हे हळदीचे लेपन हे प्रत्येक स्त्रीने केलंच पाहिजे. इकडे तर माझे मिस्टर सगळी तयारी करत आहे गुरुवारच्या सेवेची. ते बाकीची तयारी करून घेईपर्यंत मी इथे महाराजांच्या अभिषेकची तयारी करत आहे. पंचामृत बनवत आहे. हे मी दर गुरुवारी करतच असते. असं काही नाही परत गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला महाराजांचे काय पुण्यतिथी काय असेल तेव्हाही केलं जाते, पण हे मी प्रत्येक गुरुवारी केली. ही सेवा म्हणजे ही माझी गुरुवारची सेवा ही आमचं मोराळे पेठ हे गुरुस्थान आहे. तिथून सांगितलेली ही सेवा मी दर गुरुवारी करत असते. ही सेवा केल्याने खूप प्रसन्न घरात वातावरण वाटतं आणि ह्या सेवेने मला खूप चांगले अनुभव आले आहेत. त्यामुळे मी दर गुरुवारी ही सेवा करते. ही सेवा करण्यासाठी माझ्याकडं स्वामींची मूर्ती आहे, म्हणून मी स्वामींच्या मूर्तीवर करते. खरं तर ही सेवा दत्तांच्या मूर्तीवर दत्त आणि स्वामी समर्थ महाराज काही वेगळे नाही, त्यामुळे मी माझ्याकडे सध्या आत्ता तर स्वामींची मूर्ती आहे म्हणून मी स्वामींच्या मूर्तीवर करते. पण आम्हाला तर खरं दत्तांच्या मूर्तीवर सांगितलं, पण असं काही नाही. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जसं तुम्हाला होईल तसं तुम्ही करू शकता. त्यामुळे मी आपल्या स्वामी समर्थ महाराज म्हणजे महाराज आणि सगळं काही एकच आहे, त्यामुळे मी त्यांच्या मूर्तीवर मी अभिषेकची सेवा करत असते. इकडे तर मी उंबरठ्याची पूजा करून घेतली आहे. तुळशीला हळदी कुंकू वगैरे सर्व काही लावून घेतलं. उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर सगळं काही हळद कुंकू पूजा वगैरे करून घेतली. धूप वगैरे दाखवली. इथे गॅसची दर गुरुवारी पूजा, अन्नपूर्णा मातामध्ये एक अग्नीची पूजा केली जाते. अन्नपूर्णा मातेची इकडे आम्ही जय भीम आहे म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब हे आमचं दररोजचंच आहे, त्यांनाही आम्ही पूजत असतो. त्यांच्या इथं मेणबत्तीचा दिवा वगैरे. इकडे ही माझी मुलगी उठतच नव्हते, महाराजांचा अभिषेक करायचा असतो. दर गुरुवारी आम्हाला तिघांनाही करायचं असतं. ती उठण्यासाठी नाटके करत होती. नंतर तिला इकडे घेऊन आले आंघोळीला. सहल बोलले आंघोळीसाठी नाटकं करत होती, आंघोळीसाठी रडत होती. मग तिला नंतर मी आंघोळ वगैरे घातली. तिला आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर कपडे घालण्यासाठी नाटकं करत होती, तर तिला कपडे घालून वगैरे तयार केलं महाराजांच्या अभिषेकसाठी. आणि अभिषेकसाठी असं आम्ही रेडी झालो. अभिषेक वगैरे झाला. नंतर महाराजांची आरती वगैरे करून घेतली. आरती उठली की मम्मा चाय दे हेच पहिलं चालू असतं तिचं. पण तिला बोलली आधी चाय नाही, आधी महाराजांची सेवा, त्यानंतर आपण चहा वगैरे घ्यायचा. तिच्यासाठी महाराजांची सेवा वगैरे आम्ही अभिषेक वगैरे करून घेतला.
तिच्या पप्पांनी तर सुरुवात केली, पण तिला उठवायचं होतं त्यामुळे मी थांबले होते. ही सेवा आम्हाला मोराईकडून सांगितले की ही तुम्ही तुमचं कुटुंबातही तिघांनीही तुम्ही करायची आहे, म्हणून आम्ही तिलाही उठव. कारण की ह्याचं तिलाही काहीतरी आत्ताच लहानपणापासून तिला सांगितलं, आम्ही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर उद्या जाऊन तिनेही हे सर्व केलं पाहिजे. त्यामुळे आतापासून आम्ही तिला ह्या सवयी लावत आहे. इथे आरती वगैरे करत आहे. आरती वगैरे महाराजांचा अभिषेक वगैरे करून घेतला. अभिषेक करून घेतल्यानंतर आरती वगैरे केली. आरती वगैरे झाल्यानंतर सर्व घरात धूप वगैरे दाखवून घेतली. आणि बघा कशी वीरा आरतीच्या टायमालाही नाट्य करते घंटी. तिला फक्त कापूर म्हणजे कापूर टाकायचं असतं, त्यामुळे ती आरती वगैरे म्हणते. आरती वगैरे महाराजांची त्यांच्या ते घरीच घरूनच काम करतात. त्यांच्या कम्प्युटर आम्ही सर्व हे आरत्या वगैरे लावत असतो. ते सर्व घरात धूप वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर अशी आमची सेवा सर्व गुरुवारची विशेष सेवा सगळं व्यवस्थित झालं. आणि इथून त्यानंतर चहा पाहिजे सगळ्यांसाठी चहा करत आहे आमच्या तिघांसाठी. मी चहा पित नाही, पण आज गुरुवार आहे म्हणून थोडासा उपवास आहे, त्यामुळे आज चहा घेते. चहा वगैरे करून घेतला आणि ती सारखी माझी मुलगी येते, मम्मी चहा मम्मी चहा मम्मी चहा. मी बोलली अगं चहा ठेवला आहे, चहा होऊ दे. मग चहा चांगला उकळू दिला आणि त्यानंतर तिलाही चहा दिला आणि चहा घेतला. काय उठलं की पहिलं चहा बिस्किट लागतो, चहा पाहिजे मम्मा चहा दे, पण मम्मा चहा दे. मग एकदाचा तिला चहा दिला आणि तिकडे तिला तिच्या पप्पाने आधीच तिला बिस्किट येतोपर्यंत चहा बनवेपर्यंत तिने अर्धी बिस्किटं खाऊन घेतली. आणि असा होता आजचा दिवस आमचा गुरुवारची विशेष सेवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. चला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि जय भीम.